दिघंची येथील गायरानामध्ये वहिवाट असलेल्या नागरिकांचा आटपाडी तहसील कार्यालयावर मोर्चा। दिघंची येथील गायरान जमिनीमध्ये वास्तव्यास असणारे भूमिहीन नागरिकांनी आज आटपाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता। दिनांक 28 मार्च 2025 रोजी महसूल विभागाकडून दिघंची येथील गायरान जमिनीमध्ये वहिवाट असलेल्या नागरिकांना त्यांचे अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती। त्यानंतर नागरिकांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला होता। सदरचा मोर्चा हा आटपाडी बस स्थानकापासून मुख्य बाजारपेठेतून तहसील कार्यालयापर्यंत आल्यानंतर मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर झालं। यावेळी मोर्चाचे नेतृत्व करणारे बहुजन समाज पार्टीचे संतोष हेगडे यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले व त्यानंतर आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांना यांच्या मागण्यांचं लेखी निवेदन दिलं। या निवेदनामध्ये त्यांनी मागणी केली आहे की दिघंची मायनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गट नंबर 771 मध्ये वहिवाट करून राहत असलेल्या गरीब नागरिकांची घरे पाडू नये, स्थानिक चौकशी करून योग्य तो अहवाल शासनाला पाठवावा, धनधानगे लोकांनी या गायरानामध्ये अतिक्रमण केलं आहे ते काढावे व त्यांच्यावरती कारवाई करावी इत्यादी। जो आमचा मोर्चा होता तो मोर्चा गोरगरीब कष्टकरी कामगार मजूर वर्ग जी ज्यांचं हातावरचं पोट आहे अशा सर्व कुटुंबांना न्याय देण्यासाठी, ज्यांनी गायरानमध्ये आपला स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी राहण्यासाठी जी काही घरं बांधलेली आहेत ती घरं त्यांची कायमस्वरूपी त्या ठिकाणीच राहावे, शासनाने ते घरं काढू नयेत, शासनाने त्यांना न्याय द्यावा यासाठी आम्ही हे आज या ठिकाणी मोर्चा काढलेला होता। आम्ही या शासनाला सांगू इच्छितो की जी काय दिघंची गायरानमध्ये अतिक्रमणाचा विषय आहे, दिघंची मायनी रोड हा जो विषय आहे तो विषय वेगळा आहे आणि गोरगरिबांचा घराचा जो विषय आहे तो वेगळा आहे। परंतु गव्हासंगत किड जी रगडतात त्या म्हणीप्रमाणे या गोरगरिबांना तुम्ही रगडू नका। दिघंची मायनी रोड जे आहे त्या रोड लगत जी काय प्लॉटिंग पडलेलं आहे ते प्लॉटिंग तुम्ही खुशाल काढा, त्याच्याबद्दल आमचं कोणतंही दुमत नाही। परंतु गोरगरिबांची घरं तुम्ही काढू नका आणि गोरगरिबाची घरं जर तुम्ही काढणार असाल तर आम्ही या शासनाच्या विरोधात अशाच प्रकारे आंदोलन घेऊन मोर्चे घेऊन आमचं जी काय म्हणणं आहे आम्ही न्यायालयामध्ये जाऊन आमच्या गोरगरिबाची घरं वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे गोरगरिबाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी आम्ही हा मोर्चा काढलेला होता आणि आमचा हा मोर्चा शांततेच्या मार्गातून पार पडलेला आहे। तहसीलदारांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जो काही त्याचा सर्वे होईल, जे काही गोरगरीब लोक आहेत त्यांची जी काही डॉक्युमेंट असतील, भूमींची डॉक्युमेंट असतील, ही सर्व डॉक्युमेंट जो काही शासनाचा आदेश आहे त्याची पण आपल्याकडे प्रत आहे। त्याचबरोबर त्याचा महाराष्ट्र आपला शासनाचा एक GR आहे ग्राम विकास विभागाचा 16 फेब्रुवारी 2018चा, तो सुद्धा शासन निर्णय आम्ही तहसीलदार साहेबांना देऊ। तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम जी काही वेगवेगळी कलम आहेत 122 असेल, 126 असेल, 27 असेल, 28, 29 असेल, तुकडाबंदी कायदा असेल, याच्या अंतर्गत जी काय गावची लोकसंख्या वाढलेली आहे, गावचा विस्तार वाढलेला आहे, लोकसंख्या वाढल्यामुळे कुटुंबाचं विभाजन झालेले आहे, घरं वाढलेली आहेत। या वाढती लोकसंख्यामुळे लोकांनी गायरानमध्ये घरं बांधलेली आहेत। अशा परिस्थितीमध्ये शासनाने त्याचा अहवाल तयार करून जे काही दिघंची गाव आहे जी गावची लोकसंख्यामुळे त्याचं क्षेत्रफळ वाढलेलं आहे, क्षेत्रफळ वाढलेल्यामुळे लोकसंख्या वाढलेल्यामुळे गावचा विस्तार वाढलेला आहे आणि ही लोक यांची घरं गायरानामध्ये गेलेली आहेत, गावच्या सीमा गायरानापर्यंत गेलेल्या आहेत। याचा महाराष्ट्र शासनाअंतर्गत तहसीलदारांनी सर्वे करून तो सर्वे वरती महाराष्ट्र शासनाला त्यांनी सादर करावा आणि गोरगरिबांची जी घरं आहेत ज्या जागेमध्ये बांधलेली आहेत ती घरं जी त्यांची जागा आहे ती कायमस्वरूपी त्यांच्या नावावरती करण्यात यावी असं या ठिकाणी आम्ही शासनाला विनंती